नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वारंवार तक्रार निवेदन करूनही रोजगार न मिळाल्याने कंभारे गावातील बेरोजगार तरुण आक्रमक व आंदोलनाच्या पवित्रा. ग्रामीण भागाचा विकास व रोजगार होण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली वाडा तालुका परिसरातील MIDC, परंतु या भागातील तरुणांना बेरोजगारीची समस्या भेडसावत असून प्रामुख्याने कमी दराने काम करणारे परप्रांतीयांची वाढती संख्या, कमी शिक्षण व अनुभवाची कमी व इतर घटकांमुळे बेरोजगारी वाढताना दिसत आहे. कंभारे गावातील तोरेस इंजिनिअरिंग कंपनीचे 2 प्लांट असून एक प्लांट 10 वर्षापूर्वीचा असून एक नवीन प्लांट सुरू करण्यात आलेला आहे. तरी या प्लांटमध्ये कामगाराची निकड असून स्थानिक बेरोजगारांना जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी तरुण वारंवार संबंधित प्रशासनाकडे ग्रामपंचायत लेखी तोंडी तक्रारी केल्या असून कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे विशेष सहकार्य लाभले नाही. ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी झालेल्या ठरावानुसार कंपनीकडे मागणी व कारवाईची प्रक्रिया करून सुद्धा कंपनी विशेष लक्ष देताना दिसत नसून आज झालेल्या ग्रामपंचायत ठरावानुसार 30 बेरोजगार तरुणांची यादी ग्रामपंचायत मार्फत कंपनीकडे पाठवण्यात आली असून कंपनी यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासारखे आहे. कंपनीने जर योग्य तोडगा नाही काढला तर सर्व तरुण आक्रमक रूप धारण करून आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागणार आहेत. वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत वाडा तालुक्यातील MIDC एरियातील कंभारा गावा ठिकाणी आणि या ठिकाणी टोरेस कंपनी या माध्यमातून एक प्लॅन यांचा चालू आहे. पहिली 10 वर्षापासून अस्तित्वात आहे आणि हा दुसरा प्लॅन इथे उभा आहे आणि नवीन तयार केलेला आहे. आणि या अवस्थेमध्ये इथे रोजगार मुलांना आवश्यक आहे आणि ह्या संदर्भात मुलांनी इथे उठाव केलेला आहे, मागणी केलेली आहे. ती स्थानिक स्वराज्य समिती माध्यमातून जी मागणी चालू केली आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की बाबा तुमचं नक्की म्हणणं काय आणि तुम्हाला का हवं आहे. बस आम्हाला फक्त रोजगार हवा आहे, जी आमच्या स्थानिक लोकांना पाहिजे. स्थानिक खोतकर मुलं आहेत त्यांना रोजगार हवा आहे. आणि एवढी वर्ष होऊनसुद्धा आम्हाला इथे रोजगार उपलब्ध होत नाही. कारण प्रशासन साहजिकच त्यांच्या परीने प्रयत्न करते, पण आम्हाला दिलेली उडवाउडवीची उत्तरं ही आमच्यासाठी हानिकारक आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही वाटेल ते करण्यासाठी तयार आहेत. वेळोवेळी आम्ही कंपनीला अर्ज करूनसुद्धा आणि मागणी करून कामाची मागणी करूनसुद्धा ते आम्हाला देत नाहीत, काम देत नाहीत. आणि इकडनं परकीय प्रांतातील लोक येऊन आणि रोजगार उपलब्ध करून घेतात आणि आमची मुलं ही दूरवर जाऊन कुठेतरी धोकापत करून आणि काम करतात आणि तरीसुद्धा आपल्या रोजगाराचा प्रश्न सुटत नाही. ही मोठी बाब आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे कामाची मागणी केली. जर ती आमची पूर्ण झाली नाही तर साहजिकच आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. हे आहेत ह्या गावातील तरुण की ज्यांना रोजगारसाठी ते मागणी करतात आणि त्या संदर्भात त्यांनी संबंधित ग्रामपंचायत असो आणि किंवा संबंधित प्रशासन त्या ठिकाणी वारंवार तक्रारी केल्या. तर बघूया कंपनीचे मालक यांच्या तक्रारीला कुठपर्यंत प्राधान्य देत आहेत किंवा न्याय देत आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेल. इंडिया न्यूज 28 साठी प्रणय पाटील, पालघर. म्हणजे जाणकार सुद्धा असते त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की काय प्रश्न या मुलांचे, त्या संदर्भात तुम्ही काय करतात आणि काय मांडू शकता. सुरुवातीलाच मी आपल्या न्यूज चॅनलला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण आज आम्ही वारंवार आमच्या कंभारे ग्रामपंचायतमध्ये लेखी अर्ज केलेत. त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासने दिलेत, पण आजपर्यंत आमच्या हाती काहीच लागलेलं नाही. आज जर इथला विचार केला तर कंभाऱ्यासारखा अतिदुर्गम भाग, बहुतेक 90% आदिवासी लोकसंख्या असलेला हा गाव आहे आणि इथून साधारण भिवंडी तालुक्यातील असलेलं पडघा गाव, त्याच्यानंतर वाडा तालुक्यातील असलेले MIDC कुडूस, वाडा ह्या ठिकाणी स्थानिक लोक कामाला जात आहेत. तर आम्हाला एक ह्या कंपनीकडनं अशी अपेक्षा होती की स्थानिक लोकांना स्थानिक जागेवरती जर काम भेटलं तर अतिशय उत्तम होईल आणि आम्ही ह्या न्याय हक्कासाठीच ग्रामपंचायतला बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केला, पण आजपर्यंत आमच्या हाती काहीच लागलेलं नाही. याच्या उलट आम्हाला फक्त निराशाच पत्रात आजपर्यंत पडली आहे. तर जर आमचं आजपर्यंत जर दखल घेतली नाही, याच्या पुढेही जर दखल घेतली नाही तर आज ग्रामपंचायतने आम्हाला एक लेटरच्या स्वरूपात कंपनीला एक पत्रव्यवहार केलेला आहे. 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. जर 7 दिवसापर्यंत जर आपल्याला ठोस निर्णय आला नाही तर याच्या पुढे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध किंवा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. याची